हॅलो, गुड मॉर्निंग. वेलकम बॅक टू आवर माय न्यू व्लॉग. कशा आहात सर्व? आय होप सर्व मस्त आणि मजेमध्ये असणार आहेत. तर पहा, मनू मला कशी उठवून राहिली होती झोपेतून. ही रोजच मला अशी झोपेतून उठवते आणि स्वतः माझ्या पांघरूमध्ये येऊन झोपून जाते. तर पहा, तिने मला उठवलं आणि स्वतः पांघरूमध्ये जाऊन घुसून गेली होती. मग हिच्या आणि मला तर जाग येतेच, उठावंच लागते. मग फायनली मी उठून पहा कशी दिसून राहिली होती, गंद्यासारखी एकदम घाणेरडी. पण असो, जाऊ द्या. पहा, आता स्वतः पडून राहिली होती तिकडे आणि यार हिचे डोळे असे चमकते काय का बरं माहीतच नाही मला. चला, असो, जाऊ द्या. मी चला लाड वगैरे केला, मग फ्रेश वगैरे झाली आणि मग फ्रेश झाल्याच्या नंतर मम्मीला म्हटलं तुम्हाला मला मॅगी करून दे, कारण की मला खूप जास्त भयंकर अशी भूक लागली होती. म्हणून मी सर्वात पहिले खाल्ले मॅगी. पाहू शकता तुम्ही इकडे पार्सलच्या पन्न्या माझ्या घरी दिसणारच आहे तुम्हाला. मी तो पार्सल बोलवतच राहते आणि चेहरा पण माझा ओलाच आहे, कारण की ब्रश केला होता ना, म्हणून असा चेहरा दिसून राहिला. प्लीज काही अलग नका विचार करू शकता तुम्ही काही पण विचार. तर छान टेस्टी टेस्टी मॅगी खाऊन मी आता घरातले काम केले आहे, म्हणजे की झाडू आणि पोछा, भांडे वगैरे घासले. ते मी तुम्हाला दाखवलं नाही. मी पटापट याच्याने केलं आहे, कारण की आज आहे 31 डिसेंबर, जे की आज पार्टी असते फूडबक्स कॅफेमध्ये. तर ती असते संध्याकाळी, म्हणजे 7-8 वाजता, पण ती रात्रीच असते असं समजून घ्या. तर मला तिथे जायचं आहे आणि आज आपल्या यशवंत बाबाचा काला पण आहे मुसळखेडला. मला तिथेही जायचं आहे आणि माझ्याकडे कस्टमर येत आहे, मला तेही करायचं आहे. म्हणजे विचार करा तुम्ही, आता वाजता आहेत 2, म्हणजे आणि मला जाऊ द्या, काही नाही म्हणत होती, चुकीने निघत होतं माझ्या तोंडून, तर मला नाही सांगायचं तुमच्या लोकांना. ठीक आहे, असो. तर मी आता पहिल्यांदा फ्रेश होऊन जाते. म्हणजे मला करायची आंघोळ, आणि आंघोळ केल्याच्या नंतर मी बघते जर पहिले कस्टमरला बोलवायचं की पहिले मंदिरात जायचं. तर मी असं करते, पहिले आंघोळ करून मी पहिले मंदिरातच जाते आणि तिकडून आल्यावर मी कस्टमर करते. मग रात्रीच आपलं आहेच, मला माहीतच आहे. तुम्ही असेच राहा कंटिन्यू माझ्या ब्लॉगमध्ये. मी पहिले पाणी तापायला ठेवते गाईज, कारण की सगळ्यात पहिले ते अर्जंट आहे की पाणी तपलं पाहिजे. जेवण वगैरे आज मी करून रेडी आहे. आणि हलकंच आज जेवण केलं, हलकं नाही म्हणू शकत एकदम. पुष्प 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 पुष्प. गाईज, एकदमच आंघोळ केल्यावर कस्टमर आलं होतं मगाशी. कस्टमर सुरू झाले रेग्युलर. मग पहिले कस्टमर करून टाकले मी, आणि आता थोडीशी भूक लागली आहे मला, हलकीशी बिस्किट खायचं आहे मला आता. तर फायनली मी आता रेडी आहे काल्यात जायसाठी. 31ची पार्टी तर रात्री आहे, तिथे तर मी वेगळी तयार होईल, म्हणजे छान तयारी करेन मी तिकडे जाईल तेव्हा. सध्या तर मी हेच घातलं आहे आणि हेच घालून मी जाणार आहे. आणि वेट करून राहिली आहे मी माझ्या फ्रेंडचा, जी की अजून यायचीच आहे. रहा देख रही हूँ मैं. अशीच रस्त्यानं छान गाणी म्हणत 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 निघाली होती. जाताना खूप उजीर होता. मग असं करता 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 फायनली मी पोहोचली होती मुसळखेड. आणि यात्रेमध्ये पाहू शकता तुम्ही, इतकी गर्दी असते यार, भयंकर. संध्याकाळी पण इतकी गर्दी, म्हणजे दुपारी किती गर्दी असेल हा विचार नाही करू शकत. दर्शन तर आपले होऊच शकत नाही, एकदम इम्पॉसिबल आहे. तर दर्शनपेक्षा मी कधी पण याच्यासाठीच जाते, यात्रेमध्ये दर्शन नंतर कधीतरी करून टाकाल असा विचार केला होता मी. पोचली होती यात्रेमध्ये, आणि यावेळची यात्रा थोडी भरून होती, म्हणजे की छान मेला टाईप लागलं होतं सगळ्या गोष्टी. आणि पहा किती सुंदर. पण मला खूप काही घ्यायचं मन होतं तिथे, पण ना म्हणजे मला जसं पाहिजे तसं भेटत नव्हतं. बाकी वस्तू वगैरे होत्या पण इतक्या चांगल्या नाही होत्या, आणि मला नीड आहे बा या गोष्टीची ते नव्हतं. जे माझ्याकडे होतं त्याच गोष्टी तिथे पण होत्या, म्हणून मग मी काही घेतलं नाही. नुसतं इकडे तिकडे मेला पाहाला
बरेच ओळखीचे लोक दिसले. त्यांच्यासोबत थोडंसं गप्पा गोष्टी करत करत इकडे तिकडे मेला पाहत पाहत हे पहा मी आणि हा पहा मेला आणि हे मेल्यातली गर्दी पाहू शकता. मग असं करता करता मला संध्याकाळ होऊन गेली होती, म्हणजे अंधार पडून गेला होता. निघाली होती मी घराच्या रस्त्याने जायला. काय मला 1 तास मी टाईमपास केला असेल जास्तीत जास्त. मी घरी आली आहे काल्यातून आणि मी काल्यातून काहीच घेतलं नाही आहे. रिझन हे आहे काही न घ्यायचं की मी प्रत्येकच काल्यामध्ये जात राहत असते. म्हणजे कोणताही काला असो आजूबाजू कोणत्याही गावी छोट्या छोट्या मी जात राहते. तर बरंच काही सामान घेतलं आहे मी आणि बरंच काही आहेच माझ्याजवळ. असं समजा 90% सगळं सामान आहे. तर काय फक्त फिरली, ते कामाचं नाही भेटलं, रिटर्न आली. आता मला इथे पण जायचं आहे आपल्या 31st पार्टीला. आणि कचरा पण माझ्या रूममध्ये. ते कितीही काम करा पण हे असं होतेच. फायनली आम्ही पोचलो होतो फूडबॉक्स कॅफेमध्ये. तिथं काहीच वाईब नव्हती येत. माझे 2 भाऊ आणि माझी एक फ्रेंड होती. आम्ही पिझ्झा वगैरे बोलवला होता, बर्गर वगैरे, ते खाल्लं आणि सरळ घराकडे आलो. मी घरी आली आहे. तर फायनली गाईज मी घरी आली आहे आणि तिथे काहीच मजा नव्हती अजिबात मागल्या वर्षीसारखी. मी लवकर घरी आली आणि आता मला भूक पण लागली आहे. खूप जास्त तसं जेवण करायसाठी मला सांगितलं मला माझ्यासाठी काहीतरी पडाव. तर बघू आता दाखवतेच मी काय खाणार. मग मला भूक लागली होती तर मम्मीने केला होता माझ्यासाठी गरम गरम भात आणि मम्मीने पण माझ्यासोबत खाऊन टाकला. म्हणजे आम्ही दोघी सोबत जेवण केलं म्हणजे आमचं पोट भरून जाते. मग 11:30 वाजले होते त्या टाईमला मी भात खाल्ला. मला असं वाटतं 11:15 वाजले होते. दोघींनी भात खाऊन घेतला आणि डायरेक्ट मस्त झोपून. आता 31st दिवस मला असं वाटलं होतं चांगला जाईल पण खूप जास्त बोरिंग गेला गाईज, खूप जास्त. जसं मी डिसाईड केलं होतं तसं अजिबात गेला नाही. पण चला असो, जाऊ द्या. तर रूममध्ये हा पसारा आहे, मी उचल खाचल करून टाकते पूर्ण. आणि हे पण म्हणू उचल खाचल करून टाकते कारण आता झोपणार आहे. फटाके फुटत आहे, 12 वाजले आहे. सो सगळ्यांना हॅपी न्यू इयर. आणि याचा ब्लॉग कसा वाटला हे तुम्ही प्लीज मला कमेंटमध्ये सांगा. आणि रोज मला कमेंटमध्ये सांगत ना माझे ब्लॉग कसे वाटते कसे नाही. तर ठीक आहे, आजचा ब्लॉग मी इथे सेंड करते. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब. बाय.